नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो. गणित 1 म्हणजे बीजगणित विषयाच्या आजच्या ऑनलाईन क्लासमध्ये मी आपलं सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासाला आपण आपला जो चौथा धडा आहे ज्याचं नाव आहे अर्थनियोजन म्हणजेच फायनान्शियल प्लॅनिंग, त्याचे काही मुद्दे पाहिले होते. जसं कंपोजिशन स्कीम म्हणजे आपसमेळ योजना काय असते, ही योजना व्यापाऱ्यांसाठी कशी राबवली जाते. तसंच रूल्स फॉर कॉम्पोजिशन स्कीम म्हणजे या आपसमेळ योजनेसाठीचे व्यापाऱ्यांसाठी जे नियम घालून दिलेले शासनाने, ते नियम कोणते ते आपण पाहिले. नंतर फीचर्स ऑफ GST म्हणजे GSTची वैशिष्ट्ये कोणती, GST आल्यामुळे काय काय फायदे झालेले ते आपण पाहिलं. त्यानंतर टाईप्स ऑफ टॅक्सेस अंडर GST म्हणजे वस्तू व सेवा कराच्या अंतर्गत कोणकोणत्या प्रकारचे कर येतात ते आपण पाहिले. त्यापैकीच एक प्रकारचा जो कर होता त्याला इंटिग्रेटेड GST म्हणजेच शॉर्टकटमध्ये त्याला IGST असं म्हटलं जातं. याचा अर्थ आहे एकात्मिक वस्तू व सेवा कर, ते आपण पाहिलं. त्यानंतर आपण शेवटचा मुद्दा पाहिला होता वेज ऑफ इन्व्हेस्टमेंट्स म्हणजेच काय तर पैसा गुंतवणूक करण्याचे वेगवेगळे मार्ग आपण मागच्या तासामध्ये पाहिले होते. आता या मार्गांपैकीच एक जो मार्ग आहे ज्याला शेअर्स म्हणतात, शेअर बाजार तुम्ही ऐकलेलं असेल. टी व्हीवर सुद्धा बरेचसे चॅनल्स आहेत की ज्यावर शेअरबद्दल माहिती सांगितलेली असते. कोणत्या कंपनीचा शेअर कितीवर आहे हे आपल्याला त्यावर समजत असतं. तर या शेअर्सबद्दल आणखी आपण या धड्यामधून जाणून घेऊया. तर पुढचा मुद्दा आहे शेअर्स. टू ओन अ शॉप इज proprietorship when two or more individuals coming together to carry out a business is a partnership which requires small capital. म्हणजेच काय तर व्यक्तीचे स्वतःचे दुकान असणे म्हणजेच दुकानाची मालकी असणे. 2 किंवा 4 व्यक्ती एकत्र येऊन बऱ्याच वेळा व्यापार सुरू करतात, बिझनेस सुरू करतात, म्हणजेच त्याला आपण भागीदारी म्हणतो, म्हणजेच पार्टनरशिप असं आपण त्याला म्हणतो. आणि पार्टनरशिप करून जो व्यापार करायचा असतो त्यासाठी भांडवल कमी लागते, कारण 2 किंवा 3 किंवा 4 लोक मिळून ह्या व्यापार करत असतात, त्यामुळे प्रत्येकाला यासाठी भांडवल कमी लागत असतं. टू एस्टॅब्लिश अ कंपनी डिझायरिंग पर्सन्स कम टुगेदर अँड फॉर्म अ कंपनी. परंतु एखादी कंपनी, उद्योग किंवा कारखाना जर सुरू करायचा असेल तर मात्र मोठ्या भांडवलाची गरज असते, म्हणजे जास्त पैशांची गरज असते. Desiring person come together and form company. Company is to be registered under the Indian Companies Act 1956. कंपनी जी असते तिचं रजिस्ट्रेशन करणं खूप गरजेचं असतं. आणि ही कंपनी रजिस्टर करण्यासाठी भारतीय कंपनीचा जो कायदा आहे 1956चा, त्यानुसार कंपनीची ती नोंदणी होते. आणि कारखाने किंवा कंपनी सुरू करण्यासाठी इच्छुक असलेले व्यक्ती एकत्र येतात आणि समाजाकडून म्हणजे लोकांकडून ते भांडवल जमा करतात, त्यांच्याकडून पैसे घेतात. अमाऊंट रिक्वायर्ड टू स्टार्ट अ कंपनी इज कॉल्ड ॲज द कॅपिटल. धिस कॅपिटल इज डिवायडेड इंटू स्मॉल इक्वल पार्ट. ईच पार्ट इज ऑफ ₹1, ₹2, ₹5, ₹10 or ₹100 etc. This small part is called as the share of a company. These shares are sold in the share market to raise the capital. मग हा जो कारखाना सुरू करायचा आहे किंवा कंपनी सुरू करायची, त्यासाठी जेवढा पैसा लागणार आहे त्याला कॅपिटल म्हटलं जातं, म्हणजेच त्याला भांडवल असं म्हटलं जातं. आणि मग हे भांडवल कसं जमा करायचं, तर हे भांडवल समाजातील लोकांकडून जमा केलं जातं. या भांडवलाचे लहान लहान सारखे भाग केले जातात. मग हे भाग साधारणपणे ₹1चा एक भाग असू शकतो, ₹2चा असू शकतो, ₹5, ₹10 किंवा ₹100 असा तो भाग असू शकतो. आणि या प्रत्येक भागाला शेअर असं म्हटलं जातं. मग कंपनी सुरू होण्याच्या आधी काय करते तर हे शेअर विक्रीला काढते आणि मग हे शेअर लोकांमध्ये विकले जातात, लोक ते खरेदी करतात आणि अशा प्रकारे त्या कंपनी उभं करण्यासाठी त्या ठिकाणी भांडवल जमा होतं, म्हणजे पैसा जमा होत असतो. मग शेअर म्हणजे काय? अ शेअर इज द स्मॉलेस्ट युनिट ऑफ द कॅपिटल. द व्हॅल्यू ऑफ शेअर इज प्रिंटेड ऑन द कंपनी सर्टिफिकेट with other detail and it is called as a share certificate.
शेअर म्हणजे काय, तर कंपनीच्या भाग भांडवलातील एक भाग, म्हणजे कंपनीला जो पैसा लागतोय त्याच्यातील एक भाग, त्याला शेअर म्हटलं जातं. शेअर सर्टिफिकेट जे मिळतं त्यावर एका शेअरची किंमत लिहिलेली असते. त्याचप्रकारे तुम्ही किती शेअर घेतलेले त्या शेअर्सची संख्या मिळते आणि त्याचप्रकारे त्या प्रत्येक शेअरला एक अनुक्रमांक दिलेला असतो. तो अनुक्रमांक त्यावरती छापलेला असतो. पुढचा मुद्दा आहे शेअर होल्डर. शेअर होल्डर म्हणजे काय, तर भागधारक किंवा शेअरधारक, ज्याने तो शेअर विकत घेतलेला आहे अशी व्यक्ती. अ पर्सन हू ओन्स द शेअर इज कॉल्ड ॲज द शेअर होल्डर. द शेअर होल्डर इज अ पार्ट ओनर ऑफ द कंपनी इन द प्रोपोर्शन ऑफ नंबर ऑफ शेअर्स ही ऑर शी होल्ड्स. भागधारक म्हणजे शेअरधारक, ज्याला शेअर होल्डर आपण म्हणतो, म्हणजे कंपनीचा शेअर विकत घेणारी व्यक्ती. जर तुम्ही एखाद्या कंपनीचे शेअर विकत घेतले तर तुम्ही सुद्धा शेअर होल्डर होणार. तर ही व्यक्ती त्या कंपनीची भागधारक असते, म्हणजे शेअरधारक होते. भागधारक हा त्याच्याकडे असलेल्या शेअर्सच्या प्रमाणात त्या कंपनीचा मालक असतो. म्हणजे जितके टक्के त्याच्याकडे शेअर असतील तेवढे टक्के तो त्या कंपनीचा मालक असतो. पुढचा मुद्दा आहे स्टॉक एक्सचेंज. इट इज अ प्लेस वेअर बाईंग अँड सेलिंग ऑफ शेअर्स टेक्स प्लेस. इट इज ऑल्सो नोन ॲज शेअर मार्केट ऑर स्टॉक मार्केट, इक्विटी मार्केट और कॅपिटल मार्केट. कंपनीज शुड बी लिस्टेड इन द स्टॉक मार्केट फॉर द ट्रेडिंग. स्टॉक एक्सचेंज म्हणजे काय, तर अशी जागा की ज्या ठिकाणी कंपनींच्या शेअर्सची खरेदी किंवा विक्री होते, त्याला शेअर बाजार म्हणजे स्टॉक एक्सचेंज किंवा स्टॉक मार्केट किंवा इक्विटी मार्केट किंवा कॅपिटल मार्केट किंवा शेअर मार्केट सुद्धा म्हटलं जातं. समाजाकडून म्हणजे लोकांकडून भांडवल उभे करून सुरू केलेली म्हणजेच पब्लिक लिमिटेड कंपनी ही त्या शेअर बाजारामध्ये सूचीबद्ध असणे आवश्यक असते, म्हणजे लिस्टेड असणे आवश्यक असते. म्हणजे तिची नोंद त्या स्टॉक एक्सचेंजमध्ये झालेली असली पाहिजे. पुढे आहे फेस व्हॅल्यू. फेस व्हॅल्यू म्हणजे काय, त्याला आपण दर्शनी किंमत असं म्हणतो. द व्हॅल्यू प्रिंटेड ऑन द शेअर सर्टिफिकेट इज कॉल्ड द फेस व्हॅल्यू ऑफ द शेअर. इट इज ऑल्सो कॉल्ड नॉमिनल व्हॅल्यू ऑर प्रिंटेड व्हॅल्यू ऑर पार व्हॅल्यू. दर्शनी किंमत म्हणजे कंपनीच्या शेअर सर्टिफिकेटवर जी छापलेली असते ती किंमत, त्याला दर्शनी किंमत असं म्हटलं जातं. त्याला फेस व्हॅल्यू असं म्हटलं जातं. शॉर्टकटमध्ये त्याला FV फेस व्हॅल्यू असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर आहे मार्केट व्हॅल्यू MV, त्याला शॉर्टकटमध्ये MV असं म्हटलं जातं. द प्राइस ॲट विच द शेअर्स आर सोल्ड ऑर परचेस्ड इन द स्टॉक मार्केट इज कॉल्ड मार्केट व्हॅल्यू ऑफ द शेअर. म्हणजे ज्या किमतीने शेअर बाजारात शेअरची खरेदी विक्री होते त्या किमतीला शेअरचा बाजारभाव असं म्हटलं जातं. मग हा बाजारभाव कमी सुद्धा असू शकतो किंवा जास्त सुद्धा असू शकतो. म्हणजे जी कंपनी प्रॉफिटमध्ये असते, ज्या कंपनीला फायदा होत असतो, त्या कंपनीचा बाजारभाव जास्त असतो. समजा तिच्यावर छापलेली किंमत 100 रुपये असेल तर त्या 100पेक्षा तिचा बाजारभाव जास्त असू शकतो, म्हणजे 120, 150 किंवा 200 असा. आणि जर एखादी कंपनीचं नुकसान झालेलं असेल, ती तोट्यात गेलेली असेल, जर त्या कंपनीच्या शेअरवर जर 100 रुपये छापलेले असतील तर त्याची मार्केट व्हॅल्यू ही कमी झालेली असते, म्हणजे बाजारभाव कमी झालेला असतो. म्हणजे जरी त्याच्यावर 100 रुपये छापलेले असतील तरी ते विकले असता तुम्हाला कमी रुपयांना मिळू शकतात, कमी रुपये त्याच्यातून मिळू शकतात. म्हणजे 100 रुपयाचा शेअर तुम्हाला 70 रुपये, 80 रुपये, 60 रुपये अशा कमी किमतीने सुद्धा विकावा लागतो, कारण ती कंपनी तोट्यात गेलेली असते म्हणून. इफ द कंपनी इन द लाईव्ह शेअर मार्केट द मार्केट व्हॅल्यू चेंजेस फ्रिक्वेंटली. शेअर मार्केटमध्ये हे जे बाजारभाव असतो त्या शेअरचा हा बदलत असतो, तो कधी वाढत असतो कधी कमी होत असतो. इफ द कंपनीज परफॉर्मन्स बेटर दॅन एक्सपेक्टेड then those shares are in demand. The number of shares is fixed, therefore share supply could not be increased and hence the share price increases. If the company is not doing well, the share price falls. Increase in the price is shown by the green triangle and the decrease in the price is shown by the red triangle downward. This is the reason for increase or decrease in the Sensex and Nifty index. कंपनी स्थापन झाल्यावर जर त्या कंपनीचं काम चांगलं असेल, म्हणजे ती फायदा कमवत असेल,
अपेक्षेपेक्षा चांगली काम करत असेल तर त्या शेअरची मागणी बाजारात वाढत जाते, म्हणजे त्याला ग्राहक वाढत जातात, शेअरची डिमांड असते मार्केटमध्ये. शेअरची संख्या जर ठराविक असते म्हणजेच पुरवठा वाढू शकत नाही, म्हणून त्या कंपनीच्या शेअर्सचे भाव वाढायला लागतात. या उलट जर एखाद्या कंपनीची कामगिरी चांगली नसेल, खालावली असेल, म्हणजे ती कंपनी तोट्यात जात असेल, तर शेअर्सचे भाव उतरत असतात, कमी होत असतात. आणि हा जो चढ उतार असतो हा या त्रिकोणाच्या चिन्हांनी दाखवला जातो. मग हे त्रिकोण जर वरच्या बाजूला असेल त्रिकोणाचं टोक, त्याला तो हिरव्या रंगाचा असतो, याचा अर्थ कंपनीचे शेअर्स वाढत आहेत, त्याचं मागणी वाढत आहे. आणि जर कंपनीचं नुकसान होत असेल तर शेअरची व्हॅल्यू कमी होते, मार्केट व्हॅल्यू कमी होते, आणि त्यावेळेस त्या कंपनीच्या नावापुढे लाल रंगाचा त्रिकोण दाखवला होतो, म्हणजेच डाऊनवर्ड असतो तो, त्याचं टोक खालच्या बाजूला असतं. याचा अर्थ की त्या कंपनीचे शेअर्स हे घटत आहेत, त्याची किंमत घटत आहे, असा त्याचा अर्थ होतो. तुम्ही टी व्हीवर जर शेअर्सच्या बाबतीत असणारे चॅनल पाहिले तर तुम्हाला दिसेल की कंपनीच्या नावाच्या बाजूला एकतर हिरवा ट्रायंगल असेल, म्हणजे त्या कंपनीचा फायदा होतोय, ती कंपनी चांगलं काम करते. आणि जर एखाद्या कंपनीच्या नावाच्या बाजूला लाल रंगाचा ट्रायंगल असेल, त्रिकोण असेल, खालच्या बाजूला टोक असलेला, तर याचा अर्थ त्या कंपनीचं नुकसान होतंय, ती कंपनी चांगलं काम करत नाही आणि त्याचे शेअर मार्केटमध्ये बाजारभाव हा कमी होतोय शेअरचा, असा त्याचा अर्थ होतो. पुढचा मुद्दा आहे डिव्हिडंड. द पार्ट ऑफ ॲन्युअल प्रॉफिट ऑफ अ कंपनी विच इज डिस्ट्रीब्युटेड पर शेअर अमंग शेअर होल्डर्स इज कॉल्ड डिव्हिडंड. If the company is performing well, then the value of share capital increases. Hence, the price of the share goes up. As a result, company gives good dividend for the shareholders. The dividend income is tax free. लाभांश. डिव्हिडंड म्हणजे काय तर लाभांश. कंपनीला आर्थिक वर्षात झालेल्या नफ्याचे, लाभाचे वाटप हे शेअर्सच्या संख्येनुसार त्या शेअर होल्डरला म्हणजे भागधारकांना केले जाते. ज्यांच्याकडे शेअर असतात त्यांना हा लाभ मिळतो, फायदा होतो. भागधारकांना मिळणारा नफ्याचा जो भाग असतो म्हणजेच त्याला लाभाचा अंशच म्हटलं जातं, म्हणजेच लाभांश. कंपनीची कामगिरी चांगली होत गेली की पर्यायाने कंपनीची मालमत्ता सुद्धा वाढत जाते, म्हणजे कंपनीचा फायदा होत असतो आणि त्यामुळे शेअर्सवरील जो लाभांश असतो तो चांगला मिळतो. शेअरधारकाला मिळालेल्या लाभांशावर आयकर भरावा लागत नाही, म्हणजे जो फायदा होतो शेअरधारकाला, जो पैसा मिळतो लाभाच्या रूपात, फायद्याच्या रूपात, तर त्याच्यावरती मात्र त्याला टॅक्स भरायची गरज राहत नाही. Whatever may be the market value, the dividend is always reckoned on the face value of a share. शेअरचा बाजारभाव कितीही कमी जास्त असला तरी वर्षाअखेर घोषित लाभांश हा नेहमी शेअर्सच्या संख्येच्या प्रमाणात त्या दर्शनी किमतीवर हा मिळत असतो. पुढे पहा, अधिक माहितीसाठी आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे, देअर आर 2 मेन स्टॉक एक्सचेंजेस ऑफ इंडिया, BSE म्हणजेच बॉम्बे स्टॉक एक्सचेंज अँड NSE म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंज. BSE इज द ओल्डेस्ट इन द एशिया while NSE is the India's largest stock exchange. There are 2 share indices, namely Sensex and Nifty, which reflect the overall market sentiments. Sensex is the sensitive plus index. Sensex हा शब्द कसा बनलेला आहे, सेन्सिटिव्ह प्लस इंडेक्स, अशा प्रकारे सेन्सेक्स हा शब्द तयार झालेला आहे. विच वॉज इंट्रोड्यूस्ड बाय BSE ऑन 1 January 1986. Sensex is determined from 30 stocks. They are the stocks of well-established and financially sound companies from the main sectors. Nifty, as the name suggests, is made up of 2 words, is NSE and 50. म्हणजे निफ्टी हा शब्द कसा तयार झालेला आहे तर NSE आणि 50 यांचं मिळून तो निफ्टी हा शब्द तयार झाला आहे. विच वॉज इंट्रोड्यूस्ड बाय NSE. इट डिपेंड्स ऑन इंडियाज टॉपमोस्ट आउट परफॉर्मिंग 50 कंपनीज. मुंबई शेअर बाजार म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज BSE आणि राष्ट्रीय शेअर बाजार ज्याला नॅशनल स्टॉक एक्सचेंज म्हणजे NSE,
हे मुख्य शेअर बाजार आहेत. मुंबई शेअर बाजार हा आशियामधला सर्वात जुना व राष्ट्रीय शेअर बाजार हा भारतातील सगळ्यात मोठा शेअर बाजार आहे. शेअर बाजारातील चढ उतार समजण्यासाठी सेन्सेक्स व निफ्टी असे दोन मुख्य निर्देशांक आहेत. त्याच्यावरून शेअर बाजारचा चढ उतार आपल्याला समजत असतो. सेन्सेक्स म्हणजे सेन्सिटिव्ह प्लस इंडेक्स या दोन शब्दांनी तयार झाला आहे. BSEने 1 जानेवारी 1986 मध्ये सेन्सेक्स द्यायची सुरुवात केली होती. सर्वात जास्त भाग भांडवल असलेल्या नामांकित व प्रस्तावित अशा 30 कंपन्यांच्या भावातील चढ उतारानुसार हा सेन्सेक्स ठरत असतो. तर निफ्टी हा शब्द NSE आणि 50 अशा शब्दापासून बनलेला आहे. निफ्टी हा NSE मधील सर्वात चांगली कामगिरी करणाऱ्या 50 कंपन्यांवरून ठरत असतो. म्हणजे त्या 50 कंपन्यांच्या भावातील चढ उतारानुसार तो निफ्टी हा ठरत असतो. पुढचा मुद्दा पाहूया, कंपॅरिझन ऑफ FE अँड MVE. म्हणजेच दर्शनी किंमत व बाजारभाव यांची तुलना, फेस व्हॅल्यू व मार्केट व्हॅल्यू यांची तुलना कशी करायची असते. इफ MVE इज ग्रेटर दॅन FE म्हणजेच मार्केट व्हॅल्यू ही फेस व्हॅल्यूपेक्षा जास्त असेल, देन द शेअर इज ॲट प्रीमियम म्हणजे कंपनी चांगलं काम करते. दुसरं, इफ MVE इज इक्वल टू FE म्हणजे मार्केट व्हॅल्यू आणि फेस व्हॅल्यू जर सारखे असेल, देन द शेअर इज ॲट पार म्हणजे या ठिकाणी फायदा पण झालेला नाही आणि नुकसान पण झालेलं नाही. आणि तिसरं, इफ MVE इज लेस दॅन फेस व्हॅल्यू देन द शेअर इज ॲट डिस्काउंट म्हणजे या ठिकाणी मार्केट व्हॅल्यू जी असते ती फेस व्हॅल्यूपेक्षा कमी असते. यावेळेस जे शेअर असतात हे डिस्काउंटवर आहेत म्हणजे अवमूल्यावर आहेत. म्हणजे या ठिकाणी त्या कंपनीची कामगिरी खालावलेली असं त्यावरून दिसत असतं. या ठिकाणी काही उदाहरणं दिलेली आहेत हे समजून घेण्यासाठी. पहिलं उदाहरण आहे पहा, सपोज FE इज इक्वल टू ₹10, MVE इज इक्वल टू ₹15, देन 15 मायनस 10 इज इक्वल टू ₹5 म्हणजे त्याच्यातला जो फरक आहे MVE आणि FE मधला हा ₹5 फरक आहे. देअरफॉर द शेअर इज ॲट प्रीमियम ऑफ ₹5 ॲज MVE इज ग्रेटर दॅन FE म्हणजे या ठिकाणी शेअरची दर्शनी किंमत ₹10, बाजारभाव ₹15 आहे, तर हा शेअर 15 वजा 10 म्हणजेच ₹5 अधिमूल्यावर आहे म्हणजे प्रीमियमवर आहे. या ठिकाणी ₹5 फायदा झालेला आहे. जर समजा शेअरची किंमत ₹10, बाजारभाव पण ₹10 असेल, तर मात्र या ठिकाणी सममूल्यावर तो शेअर असतो म्हणजे या ठिकाणी नुकसान पण नाही आणि फायदा पण नाही आहे. 10 वजा 10 म्हणजे 0, इथं फायदा नुकसान हा 0 आहे. आणि तिसरं उदाहरण पहा, समजा शेअरची दर्शनी किंमत ₹10 मात्र बाजारभाव ₹7 आहे, तर हा शेअर 10 वजा 7 म्हणजेच ₹3 अवमूल्यावर आहे म्हणजे त्या शेअरची किंमत कमी झालेली आहे म्हणजेच तो डिस्काउंटवर आहे असं म्हटलं जातं. सम इन्व्हेस्टेड, टोटल अमाऊंट रिक्वायर्ड टू परचेस द शेअर्स इन द सम इन्व्हेस्टेड is called as sum invested. Sum invested is equal to number of shares multiply by MV म्हणजेच मार्केट व्हॅल्यू. एकूण गुंतवणूक ज्याला आपण म्हणतो सम इन्व्हेस्टेड, शेअरच्या खरेदीसाठी लागणारी जी आपल्याला लागलेली एकूण रक्कम असते त्याला आपण एकूण गुंतवणूक असं म्हणतो. मग एकूण गुंतवणूक कशी काढणार, तर शेअर्सची संख्या, किती शेअर घेतलेले आणि एका शेअरचा बाजारभाव यांचा गुणाकार केला असता तुम्हाला तुमची एकूण गुंतवणूक ही समजत असते. या ठिकाणी एक उदाहरण पण दिलेलं बा, ₹100 दर्शनी किंमत असलेला एक शेअर ₹120 बाजारभावाने खरेदी केला, तर असे 50 शेअर्स घेण्यासाठी किती गुंतवणूक करावी लागेल. मग गुंतवणूक कशी काढणार, शेअरची संख्या, किती शेअर्स पाहिजे, 50 शेअर्स गुणिला आणि त्या शेअरचा बाजारभाव किती आहे, जरी तिची दर्शनी किंमत ₹100 असती तरी तिचा बाजारभाव ₹120 म्हणजे तुम्हाला ते ₹120 मिळेल तो एक शेअर. मग 50 गुणिला 120 बरोबर ₹6000 गुंतवणूक असं म्हटलं जाईल.